माईकच्या थोडे कमी ठेवा, कानाला त्रास होतो जरा बरं का. आणि गायकांनी थोडं माईक पासून थोडस लांब बोला, थोडस किंचित. आम्हा सापडले वर्म, आम्हा सापडले वर्म हरी भक्तीचे सुगम, त्याचे आळवावे नाम हृदयी धरोनिया प्रेम. वाजवणी टाळी सुखे नाचावे राऊळी, त्याचे आळवावे नाम हृदयी धरोनिया प्रेम. निळा म्हणे संती, निळा म्हणे संती दाविले हे कृपावंती, त्याचे आळवावे नाम हृदयी धरोनिया प्रेम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. लोकाभिराम मृणरंग धीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम,
कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मरुततुल्यवेगां जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मंगलभवन अमंगलहारी द्रवसुदशरथाजर बिहारी सिया राममय सब जग जाणी करहु प्रणाम जोरी जुग पाणी जयांची केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक माझा पायावरी माझा पायावरी मस्तक माझा पायावरी माझा पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या आम्हा सापडले वर्म हरिभक्तीचे सुगम त्याचे आळवावे नाम हृदय धरुनिया प्रेम. आजच्या या प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग या पवित्र महाराष्ट्रातील पवित्र जलतीर्थ इंद्रायणी मातेच्या तीरावर असलेलं श्री क्षेत्र देहू, या देहू क्षेत्रातील महान संत विश्वसंत जगद्गुरु तुकोबारायांचे निष्ठावंत शिष्य पिंपळनेर निवासी संजीवन निष्ठेचा पुतळा संत श्रेष्ठ निळोबाराय महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंग संतपर आहे. या अभंगामध्ये संत कृपेने आपल्या जीवनामध्ये झालेला यथार्थ लाभ श्री निळोबारायांनी शब्दामध्ये बांधून आपल्या समोर ठेवलेला आहे. कीर्तनकारांनी अभंग घेतला की टाळकरी मोबाईल काढून तो अभंग शोधतात आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणांची नाराजी झाली थोडीशी. म्हणजे हा अभंग तुकोबारायांच्या गाथेमध्ये कदाचित ते शोधित असावे, पण हा अभंग निळोबारायांचा आहे आणि म्हणून बऱ्याच लोकांनी मोबाईल बघितला आणि लगेच ठेवून दिला. निळोबारायांचा हा प्रसिद्ध अभंग अत्यंत चिंतनीय आहे. म्हणजे बाकीच्या कीर्तनकारांनी घेतलेले अभंग कमी चिंतनाचे होते आणि मीच घेतलेला चिंतन असं आहे बरं का, असं कोणी गृहीत धरू नका. कारण जरी संतांचे अभंग प्रत्येकाचे आपण वाचले असतील तरी प्रत्येक अभंगाचं एक महत्व वेगवेगळं महत्व आहे. एकाच ऊसापासून साखर बनते, गुळ बनतो, काकवी बनते, तरी प्रत्येक पदार्थाचं महत्व वेगळं आहे. तसं संतांच्या मुखातून बाहेर पडलेली वाणी जे प्रासादिक वाणी, त्या प्रत्येक अभंगाचं एक वेगळं महत्व आहे. अभंग संतपर आहे. या अभंगामध्ये प्रवेश करण्यापूर्वी सुरुवातीलाच आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. तसं मला माफी मागायचं काही कारण नाही, कारण मी वेळेत पोहोचलेलो आहे. पण कार्यक्रम उशिरा सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे मी वेळेत कार्यक्रम उशिरा सुरू झालेला आहे पण मी वेळेत संपवणार आहे, म्हणून तुमची दिलगिरी व्यक्त करतो. सर्वांची क्षमा मागतो. आपल्या या पवित्र असलेल्या निळवंडी गावामध्ये भगवंताच्या असीम कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेने आणि आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळीच्या अथक परिश्रमाने हा सप्ताह सुरू आहे. गेल्या अनेक वर्षापासून सप्ताह सुरू आहे. सप्ताहाचं कितवं वर्ष सांगता येणार नाही, परंतु या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा जर पकडला तर 9वं वर्ष आहे असं मला इथं आल्यानंतर कळलं.
भक्त शिरोमणी श्री हनुमंतरायाच्या या मंदिरामध्ये देवालयामध्ये आजची ही सेवा आहे. कीर्तन श्रवणासाठी तुमच्यासारखे बसलेले सर्वज्ञ श्रोते, टाळ घेतलेले सुज्ञ टाळकरी आणि दोन्ही मृदंग वाजवणारे तज्ज्ञ. आता तुम्ही म्हणाल तुम्ही ही 3 प्रकारची कोटी कशी केली? तुम्ही सर्वज्ञ, टाळकरी, सुज्ञ आणि वाजवणारे तज्ज्ञ. ज्याचा एकाच गोष्टीचा अभ्यास असतो त्याला तज्ज्ञ म्हणतात. ज्याचा सर्व गोष्टीचा थोडा थोडा अभ्यास असतो त्याला सुज्ञ म्हणतात. आणि ज्याचा सर्वच गोष्टीचा सर्वच अभ्यास आहे त्याला सर्वज्ञ म्हणायचं. तुमचा सर्वच गोष्टीचा सर्व अभ्यास आहे. तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज जर तुम्हाला सर्वज्ञ म्हणतात तर मी तुम्हाला कशासाठी कमी लेखू? आणि तुम्ही सगळे भगवान शंकराच्या, महादेवाच्या तुल्यतेचे श्रोते माझ्यासमोर बसलेले आहात. गंधर्व सभा अतिशय वाखाणण्यासारखी आहे. मृदंगाचार्यांचा प्रश्न नाही. परमश्रद्धेय आमचे परम मित्र, ज्येष्ठ गुरुबंधू आमचे प्रल्हाद महाराज आज या ठिकाणी अवचित भेटलेले आहेत. आणि त्यांचा फोन मला आला की येताना उमराळ्याला फिरा, म्हणून मी येताना उमराळ्याहून आलो आणि उमराळा करून पुन्हा मग आपल्या गावामध्ये या ठिकाणी वेळेत पोहोचलेलो आहे. समस्त ग्रामस्थांना, कार्यकर्त्यांना, मंडळाला मी शतशः धन्यवाद देतो. आणि पांडुरंग परमात्म्याला, हनुमंतरायाला प्रार्थना करतो की अशा तुमच्यासारख्या धर्म जगवणाऱ्या मंडळीला परमेश्वराने बरं का उदंड आयुष्य द्यावं आणि परमेश्वरांनी तुमचं सर्वांगीण कल्याण करावं. सध्याच्या काळामध्ये स्वतः जगणारी माणसं पुष्कळ आहेत, पण धर्म जगवणाऱ्या माणसांची कमी आहे. एकच वाक्य सांगतो, राग नका येऊन देऊ. धर्मावर जगणाऱ्या माणसांची कमी नाही, फक्त धर्म जगवणाऱ्या माणसांची कमी आहे. आणि म्हणून काही माणसं धर्मावर जगायला लागलेली आहेत, पण आता आवश्यकता आहे ती धर्म जगवणाऱ्या मंडळीची. कारण तुम्ही धर्माचं रक्षण करा, धर्म तुमचं रक्षण करील, असा एक तो नियमच आहे. धर्म रक्षती रक्षितः. जे धर्म जगवतात धर्म त्यांना जगवित असतो. आणि म्हणून या अनुषंगाने तुम्ही धर्म जगवण्याचं महान कार्य या ठिकाणी या सप्ताहाच्या द्वारे करीत आहात. विठ्ठल विठ्ठल लक्ष देऊन ऐका. ज्या दिवशी मानवी जीवनातला धर्म संपतो, जगातला धर्म संपतो, त्या दिवशी जगातलं सुखही संपलं जातं. कारण सुख हे धर्मावर आधारलेलं आहे. सुखाला अधिष्ठान काय असेल तर धर्म आहे. ज्याप्रमाणे आता या मंदिरामध्ये आपण कीर्तन ऐकतो, इथं जर काळोख असेल तर तुम्ही कीर्तन ऐकू शकत नाही, तुम्हाला रुची वाटणार नाही कीर्तन श्रवणामध्ये. मग इथला अंधार जर संपवायचा असेल तर हा दिवा विजला की, इथला जर अंधार कायमचा घालवायचा असेल तर दिवा पेटवावा लागतो. दिवा विजला की अंधाराचं साम्राज्य निर्माण होतं. तसं धर्म संपला की जीवनातला आनंद संपला जातो, सुख संपलं जातं, समाधान संपलं जातं. म्हणून स्वधर्म जरी लोपला, सर्व सुखाचा थारा मोडला, दीपासवे हरपला प्रकाश जाय. जसं प्रकाशाला अधिष्ठान दिवा आहे, तसं आमच्या जीवनातील सुखाला अधिष्ठान धर्म आहे. म्हणून धर्म हा माणसाच्या जगण्यामध्ये असावा, नुसता सांगण्यामध्ये नसावा. बरेच लोक धर्म सांगतात पण धर्माने जगत नाही, धर्माने आचरण करीत नाही. एक तुम्हाला सामान्य कोटी सांगतो, कीर्तनाच्या सुरुवातीला मला आठवली म्हणून. आमच्या जीवनामध्ये धर्माची गरज आहे, आमच्या घरामध्ये धर्माची गरज आहे, आमच्या कुटुंबामध्ये धर्माची गरज आहे, आमच्या गावात धर्माची गरज आहे, या समाजात धर्माची आवश्यकता आहे. बरं का, सासू सुनेमधला धर्म संपला की तिथं कलह निर्माण होतो. मुलाच्या मधला, बापाच्या मधला धर्म संपला की तिथं कलह निर्माण होतो. भावाभावांच्या मधला धर्म संपला की तिथं सुद्धा वादविवाद निर्माण होतात. म्हणून धर्म हा आमच्या जगण्यामध्ये असावा. आणि आमच्या संत महापुरुषांनी गेली 700 वर्षापासून फक्त आणि फक्त केवळ आम्हाला जगण्यासाठी त्यांच्या वाङ्मयातून धर्म सांगितलेला आहे. आणि त्या संत वाङ्मयामध्ये आलेला धर्म, आज या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं कार्य तुम्ही गेली अनेक वर्षापासून करीत आहात. मी या ठिकाणी पहिल्यांदा जेव्हा पत्रिका बघितली, मी पत्रिकाच नव्हती पाहिली आतापर्यंत, पण पत्रिका पाहिल्यानंतर मला एवढा आनंद झाला. कारण सप्ताहाचा दर्जा हा डेकोरेशनवरून ठरत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही किती खर्च करता, पंक्ती किती घालता, याच्यावरून ठरत नाही. तर त्या सप्ताहामध्ये येणारे कीर्तनकार कोण आहे याच्यावरून त्याचा दर्जा ठरला जातो. लक्षात ठेवा. आणि म्हणून दर्जेदार सगळे वक्ते या ठिकाणी मी बघितले. बरं का, परमश्रद्धे आमचे अमृत महाराज जोशी आहेत, बरं का, तुकाराम महाराज मेहुणकर आहेत, अनिल महाराज आहेत. अशी थोर मंडळी आपल्या सप्ताहामध्ये आज आपण आयोजित केलेली. त्यांची कीर्तनं समस्त ग्रामस्थांना, कार्यकर्त्यांना मी माझ्याकडून सुरुवातीलाच धन्यवाद देतो. आणि आपल्या गावातले बरेचसे विद्यार्थी आळंदी क्षेत्रामध्ये शिकत आहेत. त्याच्यापैकी आमचे तुषार महाराज परवा मला आळंदीला भेटले. माझं कीर्तन होतं आळंदीला आणि
त्या दिवशी मला त्यांची भेट झाली. मला ते म्हटले आमच्या निळवणीला तुमचं कीर्तन आहे महाराज. आणि आज त्या दिवशी तुषार महाराजांची फक्त पुसटशी भेट झाली. पण इथं मग अशी फेटा बांधताना मला कळालं की संपूर्ण जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा त्यांच्या मुखोद्गत आहे. निवृत्तनाथांचं निवृत्तीनाथांचा गाथा त्यांच्या मुखोद्गत आहे. हे ऐकलं आणि खूप समाधान वाटलं. लक्षात ठेवा. आणि म्हणून जे लोक म्हणतात ना आळंदीमध्ये आता काही तथ्य नाही, त्यांनी तुषार महाराजाकडे बघावं. म्हणजे आळंदीमध्ये सत्य किती आणि तथ्य किती हेही तुम्हाला कळेल. विठ्ठल 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 अत्यंत आपलं हे सात्विक गाव आहे, परमार्थिक गाव आहे, धर्म जगवणारं गाव आहे. आज 5व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. आज काय माझं भाग्य. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा तसं बघितलं तर एक राज्याभिषेकाचा दिवस, हो तिथीप्रमाणे. आणि आजच्या दिवशी ही सेवा तुम्ही सर्वांनी माझ्याकडे सुपूर्द केलेली आहे. वेळ कमी आहे म्हणून जास्त अधिक विस्तार न करता सरळ अभंगाकडे वळतो. अभंग संत श्रेष्ठ निळोबारायांचा आहे. आपल्या महाराष्ट्रातली संत परंपरा जी आहे ना, ही संत परंपरा जर आपण पाहिली तर त्या संत परंपरेचं वैशिष्ट्य जर सांगायला गेलो तर मानवी जीवनामध्ये आम्हाला सर्वांना ज्या शाश्वत सुखाची आवश्यकता आहे, दुःख कायमचं जावं आणि शाश्वत सुख आमच्या जीवनामध्ये मिळावं अशी आपल्या प्रत्येकाला अपेक्षा आहे. मग ते शाश्वत सुख आमच्या जीवनामध्ये कसं मिळेल याच्याकरता ही महाराष्ट्रातली संत परंपरा अवताराला आलेली आहे. लक्षात ठेवा. शाश्वत सुखाची 5 साधनं संतांनी आम्हाला सांगितलेली आहेत. त्याच्यापैकी पहिलं साधन आहे ज्ञान, दुसरं साधन आहे भक्ती, तिसरं साधन आहे शांती, चौथं साधन आहे वैराग्य आणि 5वं साधन आहे निष्ठा. ही 5 साधनं मानवी जीवनामध्ये शाश्वत सुख प्रदान करणारी साधनं आहेत. मनुष्य जीवनामध्ये ज्ञानाची गरज आहे, भक्तीची गरज आहे, शांतीची आवश्यकता आहे, वैराग्याची आवश्यकता आहे आणि ही 4ही साधनं मिळण्यासाठी निष्ठेची गरज आहे. मग आता या महाराष्ट्रातले जे संत आहेत त्या सगळ्या संतांमध्ये संत पंचायतन आपण जर पाहिली तर त्या संत पंचायतनमध्ये आता वारकरी संप्रदायाचा एक नियम आहे. कीर्तनासाठी जर अभंग घ्यायचे जर झाले तर ते संत पंचायतन जे आहे त्या संतांचे अभंग घ्यावे. बाकीच्या संतांची प्रमाणं तुम्ही देऊ शकता कीर्तनामध्ये, पण अभंग जर कीर्तनासाठी घ्यायचा असेल तर या 5 संतांचे अभंग घ्यावे लागतात. ज्ञानोबा राय, नामदेव महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकोबा राय आणि 5वी निळोबा राय, सर्वात शेवटचे संत. हे 5 संत जे महाराष्ट्रामध्ये आपल्या जन्माला आले, या संतांकडे आपण जर पाहिलं तर हे संत म्हणजे 5 साधनं आहेत. आम्हाला शाश्वत सुख आनंद प्रदान करणारी ही 5 साधनं आहेत. त्याच्यापैकी पहिलं साधन ज्ञान. मग तुम्हाला ज्ञान कसं आहे, ज्ञानाची आकृती पाहायची असेल तर ज्ञानोबारायांकडे बघायचं. ते चालते ज्ञानाचे बिंब. कुणी विचारलं ज्ञान कसं असतं तर ज्ञानोबारायाकडे बोट करून दाखवायचं. याला म्हणतात ज्ञान. ज्ञानाची आकृती ज्ञानेश्वर महाराज. भक्ती कशी असते आम्हाला दाखवा प्रत्यक्ष तर नामदेव महाराज हे भक्तीचं शरीर आहे, चालतं बोलतं शरीर नामदेव महाराज आहेत. शांतीचा पुतळा एकनाथ महाराज, वैराग्याची मूर्ती ज्वलंत मूर्ती जगद्गुरु तुकोबा राय आणि निष्ठेचं शरीर म्हणजे आमचे निळोबा राय. हे 5 संत वारकरी संप्रदायातील आहेत. या सर्व संतांपैकी शेवटचे संत आमचे निळोबा राय. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचा कळस तुकोबा रायांनी केला, पण त्याच्यावर पताका लावण्याचं काम मात्र आमच्या निळोबा रायांनी केलं. निष्ठेची पताका. असे पिंपळनेर निवासी निळोबा राय महाराज यांचा हा अभंग आहे. आता निळोबा रायांचा अभंग घेतला की निळोबा रायांचं भलं मोठं चरित्र कीर्तनाच्या सुरुवातीला काही काही कीर्तनकार सांगत असतात, पण तेवढा आपल्याला वेळ नाही. मला आपल्यासमोर एवढं सांगायचं की निळोबा राय हे पिंपळनेरचे निवासी. खरं तर त्यांचा जन्म हा सवर्णामध्ये झालेला आहे, ब्राह्मण समाजात त्यांचा जन्म झालेला आहे. आता सध्याच्या काळामध्ये जातीवादाचं भांडवल करणारी काही लोक आहेत, त्यांना माझं सांगणं आहे की निळोबा राय हे उच्चवर्णीय आहेत, पण उच्चवर्णीयाने सुद्धा स्वतःला कुणबी म्हणवणाऱ्या तुकोबा रायांचा अनुग्रह घ्यावा. लक्षात ठेवा, याला म्हणतात खऱ्या अर्थाने विचाराची परिपक्वता. स्वतःला ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेले निळोबा राय, पण त्याने जगद्गुरु तुकोबा रायांचा वैकुंठाला गेल्यानंतर अनुग्रह घेतला. एक दिवशी निळोबा रायांनी कुठल्या तरी महापुरुषाच्या मुखातून श्रवण केलं की मनुष्य जीवनामध्ये अज्ञान गेल्याशिवाय मानवी जीवनातलं दुःख संपत नाही.
अज्ञान घालविण्यासाठी ज्ञानाची गरज आहे. आणि म्हणून ज्या ज्ञानाने अज्ञान जातं ते ज्ञान केवळ आणि केवळ फक्त गुरुकृपेने मिळतं. हे चिंतन निळोबारायांनी कुणाच्या तरी मुखातून श्रवण केलं. आणि हा सिद्धांतच आहे की अज्ञान घालवण्यासाठी ज्ञान मिळवण्यासाठी जीवनामध्ये गुरुची आवश्यकता आहे. थाप टाका. सद्गुरु वासोनी संसारी तारक नशेची नशेची निशांगा आन कोठे सद्गुरु संसारी तारक नशेची सद्गुरु वाचोनी संसारी तारक नशेची निशांगा आन कोठे सद्गुरु संसारी तारक नशेची निशांगा आन कोठे सद्गुरु वाचोनी संसारी तारक नशेची निशांगा आन कोठे नशेची निशांगा आन कोठे निशांगा आन कोठे सद्गुरु वाचोनी संसारी तारक नशेची निशांगा आन कोठे नशेची निशांगा आन कोठे नशेची निशांगा आणि सगळी प्रमाण सांगतात की सद्गुरूशिवाय संसारातून तरुण जाण्याचा उपाय सापडत नाही. ज्ञान सगळ्यांजवळच आहे. जगामध्ये ज्ञान नाही असा माणूसच नाही. पण ज्या ज्ञानाने मानवी जीवनातलं दुःख समूळ नष्ट होतं त्या ज्ञानाचा आमच्याजवळ अभाव आहे. आमच्याकडे पोट भरण्याचं ज्ञान आहे. एक वाक्य सांगतो, आपल्याजवळ जे ज्ञान आहे ना हे खरं ज्ञान नाही हे सांगणारा कोणीतरी ज्ञानी माणूस आपल्या जीवनामध्ये मिळावा. आमच्याजवळ जे ज्ञान आहे पोट भरण्याचं पैसे कमवण्याचं ज्ञान हे खरं ज्ञान नाही हे सांगणारा कोणीतरी मिळावा. आणि म्हणून निळोबारायांनी हे श्रवण केलं की मानवी जीवनामध्ये गुरुची आवश्यकता आहे. पुन्हा त्या गुरुची लक्षणं सुद्धा त्यांनी श्रवण केली की श्रीगुरु कसे असावेत, ते ज्ञानी असावे, श्रोत्री असावे, ब्रह्मनिष्ठ असावे, दयाळू असावेत. या लक्षणाने गुरु परिपूर्ण असावे. गुरु ही जी उपाधी आहे ही माणसाची नसून माणसाजवळ असलेल्या त्या बोधाची उपाधी आहे. गुरु ही माणसाची पदवी नाही, माणसाजवळ असलेल्या त्या ज्ञानाची पदवी आहे. आणि मग अशा लक्षणाने गुरु आता जीवनामध्ये आम्हाला मिळणार कुठे याचा शोध निळोबाराय घेत असताना त्यांच्या लक्षात आलं की वर्तमान काळामध्ये असं या लक्षणाने युक्त कोणी गुरु नाही. पण या भूतलावर काही काळापूर्वीच एक संत होऊन गेले, त्यांचं नाव जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबारायांच्या वैकुंठ गमनानंतर निळोबारायांचा अवतार, हे लक्षात ठेवायचं. नारायण महाराज तुकोबारायांचे सुपुत्र आणि निळोबाराय हे समकाळातले आहेत. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेचं पारायण केलं. अनेकांच्या मुखातून तुकोबारायांची कीर्ती श्रवण केली होती. मग त्याने असा निश्चय केला की अनुग्रह घ्यायचा तर तुकोबारायांसारख्या महापुरुषाकडून घ्यायचा. पण ते तर आता भूतलावर नाही, त्यांचं सदेह वैकुंठ गमन झालं. मग आता मला तुकाराम महाराज भेटतील कसे, म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या नावाचा जप सुरू केला. अन्न नाही, पाणी नाही, काही नाही. रात्रंदिवस तुकोबारायांच्या नावाचा जप सुरू केला. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, बरं का, असे दिवसामागे दिवस लोटतात. पण उपोषण सुरू आहे. 41 दिवस पूर्ण झाले आणि शेवटी भगवान परमात्म्याला चिंता पडली की आपण आता बरं का निळोबारायासाठी गेलो पाहिजे. म्हणून भगवान
आपलं निजधाम सोडून निळोबारायांच्या समोर आले आणि निळोबारायांना सांगतात, निळोबा डोळे उघडा, मी आलोय. निळोबारायांनी डोळे उघडले नाही, डोळे मिटूनच विचारलं, तुम्ही म्हणजे कोण? भगवान म्हणतात, मी म्हणजे भगवंत, ज्याने द्रौपदीला वस्त्र पुरवली, गजेंद्रासाठी बरं का वैकुंठाहून धावत येऊन त्या नकराचा आणि गजेंद्राचा उद्धार केला. मी खांबातून प्रगट झालो, हे सगळं सांगू लागले भगवान. त्यावेळी निळोबाराय म्हणतात, म्हणजे तू देव आहेस, परमात्मा आहेस, ठीक आहे, पण देवा आतापर्यंत मी तुझ्याविषयी खूप श्रवण केलेलं आहे आणि पुराणं सुद्धा मी वाचलेली आहेत. पण मी असं वाचलंय, मी असं श्रवण केलंय की तुझा धावा केल्यानंतर तू इथे येत असतोस. ज्यांची ज्यांची तू नावं घेतली, द्रौपदीला वस्त्र पुरवली, अरे तिने तुझा धावा केला होता. गोविंद द्वारका वासिनम कृष्ण गोपीजन प्रिये कौरवे परिभूतानाम किम न जानसी केशव. ती द्रौपदी तुला अशी म्हटली होती, केशवा कोठे गुंतलासी कोर के चलाया वेळ कस कयाला वेला लावेला वेळ कस कया लावेला द्रौपदीने तुझा धावा केला होता, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया. ज्या गजेंद्राचं नाव घेतलं ना, तोय तुला असं म्हटलं होता, असेल जो कोणी ब्रह्मांड नायक आपुले हाकेसी देईल हाक. बरं का, प्रल्हादाने तुझा दावा केला होता, पण इथं मी तुझा दावा करीत नाही देवा, मी तुकोबारायांचा दावा करतो. तुकयाचा धावा करीत तुकयाचा धावा करीत ही सगळी प्रमाणं तुम्ही तुमच्या पाठ्यातली आहेत. ज्यांची ज्यांची नावं घेतली त्यांच्यावर संकट होतं. द्रौपदीचं वस्त्रहरण होताना तिने हाक मारली, प्रल्हादाला त्याच्या पित्याने छळलं म्हणून हाक मारली, गजेंद्राचा पाय नकराने धरला होता म्हणून त्याने तुला हाक मारली होती. ते संकटात होते, पण तैशापरी मज नाही बा संकट. आता यांनी इथं जे प्रमाण दिलं ना, निळा म्हणे आम्ही नोडखोची देवा, याच्या मागे सुद्धा प्रल्हाद बाबा अर्थ दडलेला आहे. काही लोक म्हणतात तुकोबारायांचे शिष्य निळोबार आहेत, देवाशी उद्धटपणाने बोलले. नाही हो, तुम्हाला त्याचा अर्थच नाही कळाला. जोपर्यंत मला तुकाराम महाराजांची भेट होणार नाही तोपर्यंत तुझा यथार्थ परिचय मला होऊ शकत नाही. तुझं परोक्षत्वाने मला ज्ञान आहे, पण अपरोक्षत्वाने तुम्हाला अजून कळलेलं नाही ना. आणि म्हणून तुझं यथार्थ ज्ञान होण्यासाठी मला तुकोबारायांच्या दर्शनाची गरज आहे. म्हणून परत जा आणि पाठव त्याला. शेवटी भगवान निज धामाला गेले. तुकोबाराय पुनश्य मृत्यू लोकामध्ये वैकुंठ गमनाच्या नंतर आले. लक्षात ठेवा, तुकोबारायांच्या मृत्यू लोकामध्ये येण्याच्या 2-3 घटना प्रसिद्ध आहेत. त्यांची मुलगी भागीरथीसाठी आले होते, एक संताजी जगनाडे महाराजांसाठी आले होते, आणि एक निळोबारायांसाठी आले होते. अशा 2-3 घटना प्रसिद्ध आहेत. जगद्गुरु तुकोबाराय आले, वैकुंठाला गेलेले तुकोबाराय पुनश्य मृत्यू लोकामध्ये आले. निळोबारायाच्या मस्तकावर हात ठेवला. येवोनिया कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे, हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी. मस्तकावर हात ठेवला, कृपा केली
आणि मग निळोबाराय जगाला सांगू लागले की तुकोबाराय मला भेटले आणि माझं मनोरथ पूर्ण झालं. पूर्ण केला मनोरथ. आता इथे परमार्थातले अनुभव जे असतात, परमार्थातले अनुभव तुम्ही ज्यांना सांगताना ते समोरचे माणसं सुद्धा तुमचा अनुभव ऐकण्यासाठी लायकीचे असले पाहिजेत. ज्यांना आयुष्यभर संसाराचे अनुभव ऐकण्याची सवय पडलेली आहे त्यांना परमार्थातले अनुभव नाही पचत. तुम्ही सांगितलेले. म्हणून तुकोबारायांची जी भाषा आहे ना, माझे जातीचे मज भेट कोणी, अनुभव सांगण्यासाठी सुद्धा तुमच्या जातीचा असावा लागतो, योग्यतेचा असावा लागतो. ज्यावेळी निळोबाराय जगाला सांगतात की मला तुकोबारायांची भेट झाली, त्यावेळी निळोबारायांचा अनुभव सगळ्यांनाच पटत नाही. मग शेवटी निळोबारायांना म्हणावं लागलं की जगद्गुरु तुकोबारायांसारखा संत निजधामाला गेल्यानंतर सुद्धा मृत्यू लोकांमध्ये येऊन मला अनुग्रह देतो. याचं कारण तुम्हाला सांगतो बरं का. मागे संचित होते गाठी, मागे संचित होते गाठी, मागे संचित होते गाठी, संगीत होते भेट झाली संतांची, तेरे भेटी झाली संतांची हो. मागे संचित होते गाठी, मागे संचित होते तुकोबारायांसारखे संत मला येऊन दर्शन देतात. हे काही साधी गोष्ट नाही. माझे संचित होते पूर्वजन्मीचे काहीतरी पुण्य होते आणि त्या पुण्याचा उदय झाला म्हणून तुकोबारायांसारखे महात्मे मला भेटले. संताची भेट होण्यासाठी दोन गोष्टीची गरज आहे. साधूची भेट किती अवघड आहे या संबंधाने जर प्रमाण द्यायला गेलो तर नुसतं प्रमाणावर कीर्तन होईल. साधूची भेट अतिशय अवघड आहे. शैले शैलेन माणिक्यम मोक्तिकम न गजे गजे, साधू नाही सर्वत्र चंदनम ना बने बने. बरं का. साधू सर्वत्र नाही असं त्या सुभाषितकाराचं म्हणणं आहे. एका ठिकाणी तर नाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात वाघ सिंहाचं दूध मिळेल, चंद्र अमृत सुद्धा मिळेल, पण साधूची भेट होणं अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी, हेही प्रमाण तुमच्या पाठातलं आहे. म्हणून काही लोकांनी आता संताची भेट व्हावी असा विचार डोक्यातून काढून टाकला. साधूची भेट आता आपल्या जीवनामध्ये झाली पाहिजे असा विचार सुद्धा लोकांनी डोक्यातून काढून टाकला. एक म्हणलं तुकाराम महाराजच म्हणतात की साधूची भेट होणं अवघड आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात साधूची भेट होणं अवघड आहे, किंवा आणखी प्रमाण आहे साधूची भेट होणं कठीण आहे म्हणून. मग या जगामध्ये साधू नाही का हा प्रश्न इथं उद्भवतो. साधू जगामध्ये नाही का हा प्रश्न जगामध्ये उद्भवतो. मग साधू जर जगामध्ये आहेत मग साधूची भेट होणं अवघड का, याचा कधीतरी थोडा बारकाईने विचार करायचा. साधू जगामध्ये आहेत, ते आपल्यामध्येच राहतात, आपल्यासारखे बोलतात. ये रवी अनेकांच्या परी तोही एक शरीरी, अशशाई व्यापारी वर्तत्व असे तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकत्व आहे परी तेतीचा सर्वतान हे नवल देखा. मग साधूची भेट होणं अवघड का? ते आपल्यामध्येच राहतात, या जगामध्ये ते संचार करतात. मग त्यांची भेट होणं अवघड का? तर लक्षात ठेवायचं हे एवढे दोन मुद्दे फक्त लक्षात ठेवा. साधूची भेट होणं अवघड का? एक, साधूची भेट होणं अवघड याच्या करताय कारण बोधावर आरूढ झालेले जे संत असतात ना, जे बोधाने परिपूर्ण आहेत, जे ब्रह्मस्थिती निस्सीम अनुभविता निष्काम पावले परब्रह्म अनायासे ब्रह्मस्थितीचा आनंद घेणारे जे संत आहेत, आपल्या अवस्थेमध्ये राहणारे, हे स्वतःचा परिचय कधी देत नाही की मी संत आहे म्हणून. लक्षात ठेवा. आता जे खरे संत आहेत ते स्वतःचा परिचय कधी देत नाही.
ते वेडिये माझी दडे महिमे भेने, मला माझं कोणीतरी वर्णन करील म्हणून ते कुठेतरी लपून राहतात. जे खरे संत आहेत स्वतःचा परिचय देत नाही. आणि नंबर 2, आम्हाला खरे संत ओळखायची दृष्टी नाही म्हणून साधूची भेट होणं अवघड आहे. हे त्याचं उत्तर आहे. आम्हाला खरे संत ओळखायची दृष्टी नाही आणि जे परिपूर्ण असतात बोधाने ते स्वतःचा परिचय देत नाही म्हणून साधूची भेट होणं अवघड सांगितलेलं आहे. मग साधूची भेट होण्यासाठी कशाची गरज आहे? 2 गोष्टीची. तिळ तिळ पुण्याचा पाडे, तिळ तिळ मला टाळ वाजले पाहिजे. वाजवा टाळ. हा तिळ तिळ पुण्याचा पाडे, तिळ तिळ तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचसी जास्त आवाज नको, कानाला त्रास होतो प्रचंड. बरं का, मॉनिटर समोर आहेत माझ्या. तिळतिळ पुण्य साचा पडे, पुण्याचा संचय व्हावा लागतो आणि तो एका जन्माचा नाही, अनेक जन्माच्या पुण्याचा संचय व्हावा लागतो. इथे निळवाराय म्हणतात मागे संचित होते गाठी. हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये कीर्तन आहे आणि हनुमंतराय हे कीर्तनाचे अत्यंत खऱ्या अर्थाने भोगते आहेत. बरं का, श्रोते आहेत, कीर्तन श्रवण करतात ते. आजही ते तुमच्यामध्ये कुठेतरी इथं बसले असतील, मध्ये बसून कीर्तन श्रवण करत असतील ते हनुमंतराया. त्यांना कीर्तनाची खूप आवड आहे. आणि म्हणून हनुमंतरायाच्या चरित्रातील एक प्रसंग मला तुमच्यासमोर ठेवायचा आहे. जेव्हा जामवंतजी म्हटले की मारुती तू लंकेत जा म्हणून, आणि जामवंतजीने हनुमंतरायामध्ये असलेलं बळ, बरं का, जागृत केलं. सांगितलं हनुमंता तू लंकेमध्ये जा. कुणीतरी आपल्यामधलं असलेलं बळ जागृत करावं लागतं. आता इथे मगाशी आल्या आल्या मला बसल्यानंतर शास्त्री महाराज लोकांनी सांगितलं की आपल्या गावातले 5-7 पोरं आळंदीला आहेत म्हणून. माझा पहिला प्रश्न त्यांना होता की त्यांच्या घरी काही संप्रदायाची परंपरा आहे का? त्यांनी सांगितलं कुठल्याच मुलाच्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा नाही. मग या सगळ्या मुलांमध्ये
बरं का. एक सगळ्या मुलांमध्ये कीर्तनकार प्रवचनकार दडलेलाच होता, पण कुणीतरी मात्र तो सुप्त असलेला कीर्तनकार जागा करणारा कुणीतरी त्यांना भेटला असेल. लक्षात ठेवा, कुणीतरी मिळावा जीवनामध्ये. घरामध्ये लाईटचं कनेक्शन आहे, बल्ब चांगले आहेत, ट्यूबलाईट चांगले आहेत, पण बटन दाबणारा कुणीतरी असावं का नाही? कुणीतरी बटन दाबणारा असावं. तसं हनुमंतरायाला सांगितलं बरं का, असं जगामध्ये कोणतं काम आहे की तुझ्यासाठी ते अवघड आहे म्हणून. हनुमंतराय लंकेत जायला निघाले. प्रचंड संकट रस्त्यामध्ये आली. सगळी संकट पार करून हनुमानजी पुढे गेले आणि लंकेच्या द्वाराजवळ जाऊन ते लंकेची पाहणी करू लागले. आणि हनुमंतरायांनी आश्चर्य व्यक्त केलं त्या ठिकाणी. हनुमंतराय मनात विचार करतात की काय या रावणाच्या लंकेमध्ये बंदोबस्त आहे. एक एक फुटावर त्या ठिकाणी असा पहारेकरी उभा, म्हणजे कुठूनच आतमध्ये कुणी चोर घुसू शकत नाही अशी योजना रावणाने केली होती. मग हनुमानजीने विचार केला, आपण दिवसा जाण्यापेक्षा आपण रात्री जाऊ लंकेमध्ये. दिवसा जाण्यापेक्षा हनुमानजी विचार करतात आपण रात्री जाऊ. आता हनुमानजी रात्री जाण्यासाठी निघाले, त्याचं कारण तुम्हाला सांगतो. कारण माणसाला काळोखात जेवढा चांगला पारखता येतो तेवढा उजेडात पारखता येत नाही. उजेडामध्ये सगळेच जण संत दिसतात, पण काळोखामध्ये तो संत आहे का काय हे बघता येतं. म्हणून काळोखात जाऊन बघू. जगाला सांगतो मी शिवभक्त आहे, पण काळोखात गेल्यानंतर कळेल का हा शिवभक्त आहे बरं का भोगी पुरुष आहे कळेल. म्हणून हनुमानजी एकदम लहान झाले. थाप टाकीत चला. मसक समान रूप कपिधरी, एकदम लहान झाले, मच्छरा एवढे. आणि मच्छरा एवढे होऊन हनुमानजी लंकेच्या दारातून प्रवेश करतात. आणि लंकेच्या द्वारातून प्रवेश करीत असताना तेवढ्यामध्ये हनुमानजीला कोणीतरी पकडलं. बघा, मच्छरा एवढे झाले होते लहान हनुमानजी. मागून कोणीतरी पकडलं. हनुमानजीने बघितलं तर एक भली मोठी बाई लंकेच्या दाराचं रक्षण करणारी बरं का, सिक्युरिटी गार्ड, तिचं नाव लंकिनी. हनुमानजीने पुन्हा त्या ठिकाणी विचार केला, मच्छरा एवढा चोर सुद्धा लंकेमध्ये घुसू शकत नाही. काय या रावणाच्या बुद्धिमत्तेला मानलं पाहिजे. इथं 10 अतिरेकी घुसतात आणि गोळीबार सुरू करतात, तेव्हा लोकांना कळतं का अतिरेक्याने आतमध्ये प्रवेश केलाय म्हणून. मच्छरा एवढा चोर सुद्धा घुसू शकत नाही लंकेमध्ये. आणि मग हनुमानजीला ती म्हणते, माझी झोप मोडून तू आतमध्ये चाललास का चोरा. पुष्कळ चौपाया सांगण्यासारखे, सगळ्या चौपाया सांगून वेळ घेत नाही, मला पुढे जायचंय. आणि म्हणून हनुमानजीला राग आला. एवढा मोठा चोर, दुसऱ्याची पत्नी चोरणारा, लपून ठेवलेला आहे लंकेमध्ये, आणि माझ्यासारख्या भगवत भक्ताला ही बाई चोर म्हणते. हनुमानजीला ते सहन नाही झालं आणि एकदम भले मोठे झाले हनुमानजी. आणि भले मोठे झाल्यानंतर विलंब न करता, कारण कार्य पुढे करायचं होतं म्हणून हनुमानजीने काय केलं, डाव्या हाताची मूठ अशी आवळली आणि डाव्या हाताच्या मुष्टिकेने तिच्या मस्तकावरती प्रहार केला. मुठिका एक महाकपिहानी, रुधिर बमत धरणी धनिमनी. रामचरित मानस. मुठिका एक महाकपिहानी, एक मस्तकावरती प्रहार केल्याबरोबर तिच्या मुखातून रक्ताची गुळणी बाहेर आली. अशी रक्ताची गुळणी बाहेर आली आणि आता ती सावध होऊन हनुमानजीचे चरण पकडते आणि हनुमानजीला म्हणते, आता दुसरा मारू नको बरं का, मी चुकली बाबा, मी असं नव्हतं वागायला पाहिजे, पण आता मी तुझी माफी मागते, आता दुसरा प्रहार करू नको. मग हनुमानजी म्हणतात, मगाशी तर तू मला म्हणत होती मी तुला खाऊन टाकीन, मारून टाकीन आणि तुला असं करीन, आता मार की मला. ती म्हटली, आता मी मारणार नाही, आता मी तुझे चरण कधी सोडणार नाही हनुमानजी, मला क्षमा कर. हनुमानजी म्हटले, तुझ्यात बदल झाला कसा काय असा. मग ती म्हणते, माझ्यामध्ये बदल असा झाला की एकदा ब्रह्मदेवाने मला सांगितलं होतं की तुमच्या लंकेमध्ये एक दिवशी एका वानराचं आगमन होणार आहे आणि तो वानर तुझ्या मस्तकावर प्रहार करणार आहे. आणि ज्या दिवशी तुझ्या मस्तकावर प्रहार करील ना, समजायचं त्या दिवसापासून रावणाचं आयुष्य कमी राहिलं आणि तुझा उद्धार झाला असं समजायचं. आणि म्हणून आज माझ्यासारख्या लंकेचं रक्षण करणाऱ्या तू लंकिनीचं रक्षण म्हणजे उद्धार केलास हनुमंतराया, आणि म्हणून तू धन्य आहेस. आता एवढं म्हणून झालं, पण हे सगळं सांगण्यापेक्षा मला तुम्हाला महत्वाची चौपाई सांगायची आहे का ती जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाशी अगदी मिळती जुळती चौपाई आहे. शास्त्री महाराज तुकोबाराय इथे म्हणतात, तिळतिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. या अगदी तुकोबारायांच्या वचनाशी गोस्वामी तुलसीदासांची उत्तर भारतातली चौपाई किती मिळती जुळती आहे ते मला तुम्हाला सांगायचं आहे. मग ती काय म्हणते पहा लंकिनी,
तात मोराती पुण्य बहुता नयन देखहु राम कर दूता राम सिया राम जय जय राम तात मोराती पुण्य बहुता माझं काहीतरी पुण्य होतं म्हणून तुझ्यासारखा भगवत भक्त मला भेटला. आणि हेच निळोबारा इथे म्हणतात की मागे संचित होते गाठी तेने भेटी झाली संतांची. आता मी मगाशी सांगितलं की पूर्व पुण्याने संत भेटतात, पण तुकोबाराय म्हणतात पूर्व पुण्याने संत भेटतात, पण संत ओळखण्यासाठी सुद्धा भगवंताची कृपा असावी लागते. परिजग जेठी करुणा केली, भगवंताच्या कृपेशिवाय संतांचा परिचय होत नाही. आता याचं सुद्धा प्रमाण तुम्हाला रामायणामध्ये कसं पाहायला मिळतं. लंकिनीचा उद्धार करून हनुमंतराय लंकेमध्ये गेले आणि पुढे बिभीषणाची भेट झाली, रावणाचा भाऊ बिभीषण. आणि एकच घर असं लंकेमध्ये दिसलं की त्या घरासमोर तुळशीचं झाड. हनुमंतराय म्हणतात संपूर्ण राक्षसांचं गाव आहे आणि राक्षसांच्या गावामध्ये तुळशीचं झाड कसं काय पाहायला मिळालं, कारण बहुतेक राक्षसांच्या दाराशी तुळशीचं वृंदावन नसतं, या हनुमंतरायाला माहीत होतं. एकच घर असं पाहायला मिळालं की त्या घरासमोर तुळशी वृंदावन आणि घरावर प्रभू श्री रामचंद्राची आयुध काढलेली होती आणि त्या घरामध्ये कोणीतरी प्रभू रामचंद्राचं भजन करीत होतं. हे हनुमंतरायाच्या लक्षात आलं आणि त्यांनी पुन्हा लहान रूप घेतलं, ब्राह्मणाचं रूप घेऊन हनुमंतराय भजन करू लागले. दरवाजा उघडला गेला, दोघांची भेट झाली. दोघांच्या भेटीमध्ये संवादही पुष्कळ झाला, पण त्या संवादानंतर हनुमानजीने सांगितलं, हे बघ जास्त काही बोलू नको आणि जास्त विलंब करू नको, घाई कर, त्वरा कर आणि आता प्रभू रामचंद्राची शरणागती कर, ते तुझं रक्षण करतील, नाही तर तूही यांच्याबरोबर मारला जाशील, म्हणून तू लंका सोड, रामप्रभूकडे जा. हे हनुमानजीचं बोलणं ऐकलं बिभीषणाने आणि बिभीषणाच्या मुखातून शब्द बाहेर पडले. ते शब्द माझ्या आजच्या अभंगाशी मिळते जुळते आहेत, म्हणून ते शब्द मला सांगायचे आहेत. काय म्हटले विभीषण? विभीषण म्हणतो, आब मोहिबा भरोसा हनुमंता, बिनुहारी कृपा मिलेहु नाही संता. आता मला पक्का विश्वास झाला की संत म्हणतात ना की देवाची कृपा झाल्याशिवाय संत भेटत नाही, म्हणून ही वचनं जी आहेत ना ती आता मला विश्वास वाटायला लागला का ही वचनं खरी आहेत. म्हणून देवाच्या कृपेशिवाय संत भेटत नाही आणि देवाच्या कृपेशिवाय संतांचा परिचय होत नाही आणि पूर्व पुण्याशिवाय संतांची भेट होत नाही. ही सगळी वचनं आता मला पटायला लागली असं बिभीषण म्हणतो. मग निळोबारायांना तुकोबारायांची भेट झाल्यानंतर मग पुन्हा इथे समाजाने एक प्रश्न उपस्थित केला. जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाहून इथं आले, तुम्हाला दर्शन दिलं, तुमचं मनोरथ पूर्ण केलं. या सगळ्या प्रमाणाने मात्र खऱ्या अर्थाने आता आम्हाला वाटायला लागलं की खरोखर तुकाराम महाराज तुम्हाला भेटले, पण तुकोबाराय वैकुंठाहून मृत्यू लोकामध्ये येऊन तुम्हाला अनुग्रह दिल्यानंतर तुम्हाला काय लाभ झाला, तो लाभ जरा आम्हाला तुम्ही सांगा. आणि मग तुकोबारायांच्या दर्शनाने काय लाभ झाला हेच निळोबाराय आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आम्हाचा पडले वर्मा, पडले वर्मा, आम्हाचा पडले वर्मा, आम्हाचा पडले वर्मा.
आम्हाचा पडले हरि भक्ति हरि भक्ति हरि भक्ति सुगम हरि भक्ति हरि भक्ति हरि भक्ति त्याचे आवावेना त्याचे आवावेना त्याचे आवावेना त्याचे आवावेना हरि हरि भक्ति हरि भक्ति सुगम हरि भक्ति हरि भक्ति हरि भक्ति सुगम जाते आम्हा सापडले वर्म हरिभक्तीचे सुगम गळवारा म्हणतात. तुकोबाऱ्यांची भेट झाली आणि तुकोबाऱ्यांची भेट झाल्यानंतर माझ्या जीवनामध्ये मला काय लाभ झाला असा प्रश्न तुम्ही विचारत असाल तर त्याचं उत्तर आहे आम्हा सापडले वर्म सापडलं. कशाचं? हरिभक्तीचं. आता पहिल्यांदा इथं हरिभक्तीचं वर्म सापडलं म्हणजे आता हरिभक्ती म्हणजे काय त्याचा आपण थोडक्यामध्ये विचार करू कमी वेळेमध्ये. हरिभक्ती ज्याच्याशिवाय मानवी जीवनाचा माणूसपणा सिद्ध होत नाही, माणसाचा माणूसपणा ज्याच्याशिवाय सिद्ध होत नाही तिला म्हणतात भक्ती. म्हणजे माणसाचा माणूसपणा सिद्ध होण्यासाठी त्याच्या जीवनामध्ये भक्तीची गरज आहे. एक वाक्य सांगतो तुम्हाला, आवडो अथवा न आवडो, हे शरीरच भगवंताने भक्ती करण्यासाठी प्रदान केलेलं आहे. कशासाठी प्रदान केलंय? हे शरीर भगवंताने हरिभक्ती करण्यासाठी प्रदान केलेलं आहे असं तुकोबारायांचं मत आहे बरं का. देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह. वाजवा ना टाळ, वाजवा टाळ. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा तुझ्या झाला पाटा बाधिकेचा. देव दिला देहा भजा देव दिला देहा
नाथ महाराज म्हणतात, निजात्म प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी. हे शरीरच देवाने आम्हाला भक्ती करण्यासाठी प्रदान केलंय. आता समोर बसलेल्या लोकांसाठी एक वाक्य सांगून जातो. अख्खं कीर्तन जरी नाही घेतलं तरी एवढं वाक्य लक्षात ठेवायचं. जे लोक म्हणतात ना आमच्यावर देवाची कृपा नाही, देवाची कृपा नाही, आमच्यावर भगवंताची कृपा नाही, असं लोक म्हणतात, त्यांच्यासाठी सांगतो. भगवंताची कृपा आहे म्हणून तुम्ही माणूस झालात. त्याची कृपा आहे ना म्हणून तुम्ही माणूस झालात. नाही तर तुम्ही डुक्कर, गाढव, कुत्रा, मांजर काहीतरी झाला असता. देवाची कृपा आहे म्हणून आम्ही सगळे माणूस झालो. नंबर 2, भगवंताची कृपा आहे म्हणून आम्हाला जन्म भारतात मिळाला. लक्षात ठेवा, भगवंताची कृपा आहे म्हणून जन्म आम्हाला महाराष्ट्रात मिळाला. आणि रोज सकाळी देवाला धन्यवाद द्या की देवा तुझी आमच्यावरती विशेष कृपा आहे म्हणून आम्हाला जन्म हिंदू धर्मात मिळाला. भगवंताची आमच्यावर विशेष कृपा आहे. देवाने आम्हाला हा नरदेह भक्ती करण्यासाठी प्रदान केलेला आहे. ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही त्याची संतांनी कशी निंदा केली या संबंधात तुम्हाला काही 2-3 प्रमाण सांगतो. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, एका ठिकाणी गाव आहे समजा, त्या गावामध्ये घरं चांगली आहेत, रस्ते चांगले आहेत, गावामध्ये बाग बगीचे आहेत, शाळा आहे, व्यायामशाळा आहे, पाण्याची तलाव आहेत, सगळे आहे त्या गावात. पण तिथं माणसंच राहत नाही. काय जाळायचंय ते गाव. शेतामध्ये पीक आलंय, फक्त आतमध्ये बरं का, शेतामध्ये पीक दिसतं लोकांना, पण ते जे दाणे त्याच्यामध्ये टरफलं दिसतात त्याच्यामध्ये दाणे भरलेले नाही, फक्त टरफलच आहेत. कणे बिन सोपटे कंसे लागली फाटे, काय करावे गोमटे ओसनगर. तसं सगळं तुमच्या जीवनामध्ये वैभवशाली जीवन आहे, पण तुमच्या जीवनामध्ये भक्तीचा अभाव आहे. वाईट वाटून घेऊ नका. संत परंपरेमध्ये सगळ्या संतांनी शिव्या दिल्या, पण माझ्या ज्ञानोबारायांनी कधी कुणाला शिवी नाही दिली. ज्ञानोबारायांचं अंतकरण एवढं कोमल आहे, शिवी देत नाही ते. जास्तीत जास्त जर राग आला तर फक्त एवढंच म्हणतात, तू वाया जाशील म्हणून, वाया अनेक पंथ जाशील धनी. त्याच्या पलीकडे काही बोलत नाही. आणि अधिकच जर राग आला तर सगळ्यात मोठी शिवी ज्ञानोबारायांची कोणती माहिती तुम्हाला? मूर्ख. याच्यापेक्षा दुसरी शिवी ज्ञानोबारायांना येत नाही. पण तेच ज्ञानोबाराय ज्यांच्या जीवनामध्ये भक्तीचे संस्कार नाही, हरिभक्तीचे संस्कार ज्यांच्या जीवनामध्ये नाही, अशा पुरुषाविषयी ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं काय ते मला तुमच्या समोर ठेवायचं आहे. पण माऊली एक मात्र म्हणून गेले बरं का, हे मी नाही बोलत हो, असं भगवान कृष्ण बोलून गेले. हे त्यांचं मत आहे. मग काय म्हणतात ज्ञानोबाराय, ऐका आता. तैसे माझी भक्तिवीन जळो त्यांचे जियाले पण, आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. हे भगवान कृष्णाचं मत आहे. असं कृष्ण म्हटले की ज्यांच्या जीवनामध्ये माझी भक्ती नाही त्यांना माणूस म्हणायचं नाही, ते दगड आहेत. तुकोबाराय सुद्धा म्हणतात, मातीची या खोळा दगड मातीची घोडा दगड आला पोटाशी, मातीची घोडा दगड आला पोटाशी, मातीची घोडा दगड आला पोटाशी. आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे तरी मातीची या खोळे दगड आला पोटाशी. तुकोबाराही त्याला दगड म्हणतात. आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज तर त्याला पशु म्हणतात. भक्तिविन पशु कशाशी वाढला आणि सटवी नेनेला कैसा नाही, निंदा केली. आणि त्याच्याही पलीकडे तुम्हाला सांगतो, भगवान महादेव हे भक्त शिरोमणी आहेत, ज्ञान शिरोमणी आहेत. भक्ती कशी करायची हे भगवान महादेवाकडून तुम्ही ऐका. पार्वती मातेने भगवान महादेवांना जे अनेक प्रश्न विचारले, ते अनेक प्रश्न विचारल्यानंतर रामायणामध्ये भगवान महादेव प्रसन्न झाले. आणि प्रसन्न होऊन पार्वती मातेला म्हणतात की धन्य आहे तू पार्वती, तुम्ही तर धन्य आहात पार्वती, पण तुमचे वडील सुद्धा धन्य आहेत. धन्य धन्य गिरिराज कुमारी, तुमर समान नाही को उपकारी. तुम्ही धन्य आहात पार्वतीला म्हणतात भगवान महादेव. आणि मग पार्वती मातेने प्रश्न विचारल्यानंतर भगवान महादेवाने भक्ती न करणाऱ्या पुरुषाविषयी काही त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. ज्याला देवाने डोळे दिलेत आणि डोळे देऊन सुद्धा ज्याने कधी पांडुरंगाची मूर्ती डोळ्यांनी पाहिली नाही, ज्याने कधी संताचं दर्शन घेतलं नाही,
जो कधी पंढरपूरच्या सोहळ्याला कधी डोळ्याने बघत नाही, मग त्याची निंदा कशी केली? जिहिन नयन संत दरस नाही देखा, लोचन मोर पंख कर लेखा. ज्यांनी संताचं दर्शन घेतलं नाही, देवाचं दर्शन घेतलं नाही डोळ्याने, मोराच्या अंगावर डोळ्यांची कमी आहे का? हो. श्रवण रंध्र आई भवन समाना, त्याचे कान नसून ते सापाचे बीळ आहेत. ज्याने कधी भगवंताची कथा श्रवण नाही केली, ज्याने पुराण श्रवण नाही केलं. श्रवण रंध्र आई भवन समाना, जिनी हरी कथा सुनी नाही काना. आता पुढे काय म्हणतात बघा. एवढं चांगलं मस्तक देवानी दिलंय, डोकं दिलं देवानी चांगलं, पण कधी ते डोकं गुरुच्या चरणावर, संत महापुरुषांच्या चरणावर वाकत नसेल तर त्याला मी मस्तक म्हणायला तयार नाही. भगवान महादेव म्हणतात, पार्वती 2 प्रकारचे भोपळे असतात. एक भोपळ्याची भाजी होते आणि दुसरा कडू भोपळा आहे, तो काहीच कामाचा नसतो. तसं यांचं मस्तक जर कुणाच्या चरणावर वाकत नसेल तर हा कडू भोपळा समजायचा. ओसर कटु तुंबारी समाना, जो न नमत हरी गुरुपद चरणा. आता पुढे ऐका, एक सौपाई किती गोड आहे. चालतो, बोलतो, खातो, पितो, चांगलं भोग भोगतो, संपत्ती कमवतो, पण त्याच्या जीवनामध्ये भक्ती नसेल ना पार्वती, तर त्याला मी खरं सांगू का, त्याला मी जिवंत म्हणायला तयार नाही. तो मेलेला म्हणतो मी, माझ्या दृष्टीने तो मेलेला आहे. हो. जिनी हरी भगती हृदय नाही आनी, जीवत सव समान ते प्राणी. ते फक्त नावाला जिवंत आहेत पण ते मेलेले आहेत. एकदा कबीर महाराज रस्त्याने चालले असताना एक अंत्ययात्रा चालली होती, आणि अंत्ययात्रा चालली असताना काही भजन करणारी मंडळी पुढे आपली भजनामध्ये रंगली होती. ते भजनी वेगळे असतात, ते कीर्तनात वारी विरीमध्ये ते नसतात, ते वेगळे भजने, बरं का. त्यांचे अभंग सुद्धा वेगळे असतात त्यावेळेस, आणि ते भजनी रंगले होते भजनामध्ये. कबीरजी म्हटले, क्या कर रहे हो? भजन कर रहे. क्यों कर रहे हो भजन? ये मर चुका है इसलिए हम भजन कर रहे. तो वो मर चुका है, फिर आप क्यों भजन कर रहे हो? उसे करने दो भजन, आप क्यों कर रहे हो? जर तो मेलेला आहे तर त्याला करते की भजन, तुम्ही कशाला भजन करता? ते लोक म्हटले, महाराज तुम्हाला हे माहित नाही का की भजन फक्त जिवंत माणसं करू शकतात, मेलेली माणसं भजन करीत नाही. कबीर महाराज म्हणतात, तुम्ही आजपासून जगाला ओरडून सांगा का भजन न करणारा मेलेला आहे आणि भजन करणारा जिवंत आहे. राम कहे सो जीता जग में, राम कहे सो जीता. जीवनामध्ये तो जिवंत आहे, तो जिंकलेला आहे जो भजन करतो तो. आणि म्हणून भगवान महादेव म्हणतात, जीवत सव समान ते प्राणी. तो मेलेला आहे. आणि म्हणून भक्तिहीन पुरुषाची संतांनी निंदा केलेली आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये हरिभक्तीचे संस्कार आहेत ना, ऐका पुढे, ज्याच्या जीवनामध्ये हरिभक्तीचे संस्कार आहेत, त्यांची मला सेवा मिळावी याच्याकरता देवाला प्रार्थना केलेली आहे. हो. तुका म्हणे मज घडू त्याची सेवा, तरी माझ्या देवा परनाये, तरी माझ्या देवा परनाये. तरी माझ्या देवा परनाये, तरी माझ्या देवा मग त्या हरिभक्तीचं वर्म मला संत कृपेने कळालं. आता वर्म शब्द व्यवहारामध्ये तुम्ही बऱ्याच वेळा श्रवण करता, अनेक संबंधाने वर्म शब्द उच्चारला जातो. त्याला जेवण करायचं वर्म माहित आहे, त्याला गाडी चालवायचं वर्म माहित आहे, त्याला शेतीमध्ये कसं चांगलं पीक काढावं त्याचं वर्म माहित आहे. मग आता वर्म म्हणजे काय? तर वर्म शब्दाची सोपी व्याख्या तुम्हाला सांगतो, अगदी तुम्हाला कळेल अशा शब्दामध्ये सांगतो. वर्म कशाला म्हणतात बरं का? वर्म म्हणजे
एखादं कार्य अत्यंत कठीण आहे, अवघड आहे. एखादं कार्य अत्यंत अवघड आहे, पण ते कार्य सोपं करण्याचं जे सूत्र आहे त्याला म्हणायचं वर्म. एकदम सोपी व्याख्या. कठीण असलेलं कार्य सोपं करण्याचं जे सूत्र आहे त्याला म्हणायचं वर्म. आता हे पकवाज वाजवतात, किती गोड पकवाज त्यांचा आहे. लक्षात ठेवा, कीर्तनामध्ये पकवाज कसा वाजवायचा याचं सुद्धा एक वर्म ठरलेलं आहे. भजनातला वेगळा पकवाज बरं का, देवीच्या गाण्याचा वेगळा, जागरातला वेगळा बरं का, कीर्तनातला वेगळा पकवाज. मला सर्वात जास्त टेन्शन असतं पकवाजाचं आणि साऊंडवाल्याचं बरं का. म्हणजे चांगल्या कीर्तनकाराला सुद्धा त्यांनी जर ठरवलं ना तर ते पाडू आपटू शकतात त्याला ते बरं का. काय त्यांचा समर्पक पकवाज आहे बघा, त्यांचा पकवाज किती समर्पक आहे. कीर्तनामध्ये पकवाज कसा वाजवायचा त्याचं वर्म ठरलेलं आहे. आता मी ज्यांच्याकडे खरा म्हणजे पकवाज शिकायचं सुरुवातीला बरं का, आमच्या कोकणामध्ये त्यांना कोकणातले लोक म्हणायचे हे दोन कोकणातले वाघ आहेत. तुम्ही नाव त्यांचं ऐकून असाल, एक रामदादा मेस्त्री आणि शंकरदादा मेस्त्री बरं का. आता दोघंही बंधू ते गेले. मगाशीच येताना गाडीत त्यांचा विषय निघाला होता. जीव तोडून पकवाज वाजवायचे. त्यांनी सांगितलं पकवाज कसा लावायचा त्याचं एक वर्म ठरलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्याकडून जे मला कळालं ते तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला मला सांगा बघू, आता वाजवणारे इथं पुष्कळ बसले असतील, पकवाजाला गट्टे किती लावायचे असतात? गट्टे हे लाकडाचे गट्टे असतात ना, हे किती लावायचे असतात पकवाजाला? कुठे गेला होतो बाळा? किती लावायचे असतात? 8 बरोबर का नाही? बॅटरीची सेल चालतं का त्याला? नाही चालत. लाकडाचे गट्टे त्याला 8 लावायचे. बघ ते कुठं लावायचे त्याचं वर्म आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पकवाज किती ठोकायचा त्याला सुद्धा त्याचं वर्म ठरलेलं आहे. नुसतं ठोकून ठोकून पकवाज येत नाही. काही लोक ठोकून ठोकून गजरा ठेवीत नाही पकवाजाला, लक्षात ठेवा. नुसतं ठोकून पकवाज येत नाही. पहिल्यांदा एक घर चांगलं लावून घ्या, त्याच्या समोरचं घर पुन्हा लावून घ्या, आणि मग उजव्या बाजूचं लावा, मग डाव्या बाजूचं लावा. 4 घरं लावली की कसाही असला तरी पकवाज येतो. काही माणसं नुसतं विनाकारण ठोकतील पकवाज. पकवाज लावण्यासाठी तुम्हाला पुन्हा सांगतो, हातोडी किती मोठी असावी त्याचं सुद्धा वर्म ठरलेलं आहे. पापड कुटायचं हातोडी चालत नाही तिथं बरं का. ते पापडाचं पीठ जे कुटायची हातोडी असते ती तिथं चालत नाही. ती हातोडी वेगळी असते, पकवाज लावण्याची हातोडी वेगळी असते. हातोडी वेगळी असते आणि त्याची हातवटी सुद्धा वेगळी असते. कळलं ना मी काय बोललो? ती हातोडी सुद्धा वेगळी असते ना, लावायची हातवटी सुद्धा वेगळी असते. आता पुन्हा तुम्हाला सांगतो आणखी एक महत्वाची गोष्ट. पकवाज कीर्तनामध्ये वाजवित असताना बरं का, कीर्तनामध्ये पकवाज वाजवणाऱ्यांनी थाप कुठं मारायची याचं सुद्धा वर्म ठरलंय. थाप कुठं मारायची मला माहित नसेल. कीर्तनामध्ये थापा चालत नाही, पण थापीशिवाय कीर्तन होत नाही बरं का. लोक थापा खपून घेत नाही बुवाच्या, एकदा खपवतील दुसऱ्यांदा 2-3 वेळा चालून जातात. कीर्तनामध्ये थापा चालत नाही, पण थापीशिवाय कीर्तन होत नाही. मग कीर्तनामध्ये थाप कुठं मारायची आणि का मारायची तुम्हाला सांगतो बरं का. नुसतं खाडखोड खुडखुड करायचं नाही. पकवाजाचा थाप याचा कीर्तनाशी काय संबंध? एक, कीर्तनकाराला स्वर मिळावा म्हणून पकवाजाची थाप. आणि नंबर 2, कुठलंही वाक्य पूर्ण झाल्यानंतर त्या वाक्याच्या शेवटी दिला जातो एक टिंब, त्याला म्हणतात पूर्णविराम. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात फुल स्टॉप. त्याच्याशिवाय ते वाक्य पूर्ण होत नाही. तसं कीर्तनकाराचं वाक्य बोलून पूर्ण झालं की पूर्णविराम म्हणून मारायची. विठ्ठल विठ्ठल हे वर्म आहे. कसं बोलावं, कसं चालावं, प्रत्येक गोष्टीचं वर्म आहे. आणि जेव्हा कुठल्याही कार्यातलं वर्म कळतं ना, तेव्हा ते कार्य सोपं करण्याची चिंता संपून जाते. तू म्हणाल हे तुमचं मत आहे का? हे माझं मत नाही, हे जगद्गुरु तुकोबारायांचं मत आहे. तुकोबाराय म्हणतात कुठलंही कार्य सोपं करायचं असेल ना त्याचं वर्म कळलं पाहिजे बरं का. तुका म्हणे वर्म सापडले हाती, सांडिया लिखाती चिंता
सेटिंग करायला बसलेत ना त्यांना त्यातलं वर्म माहिती आहे. एकाला म्हटलं मिक्सर जरा व्यवस्थित सेटिंग करा, तो म्हटलं बटनच एवढी आहेत कुठली पिळावी कळत नाही. म्हटलं अर्धी घरी न्यायची काढून त्यातली कामाची असतील ती ठेवायची. असं आहे. काही भले मोठे मिक्सर घेऊन बसतात, कसं सेटिंग करावं त्याचं वर्म कळत नाही. एकाला म्हटलं नीट सेटिंग कर, तुम्हाला म्हणतो तुकोबाऱ्यानं होता का माईक, म्हटलं आहे तो पण काढून घेऊन जा. एकदम 350 वर्ष मागे गेला. त्यांनी जर ठरवलं, मग त्यांना माहिती आहे लो किती वाढवायचा, त्याचा ट्रबल किती ठेवायचा, गेन किती वाढवायचा, त्यांना माहिती आहे चांगलं. वर्म त्याचं त्यांना चांगलं कळतं. आमचे गुरुवर्य सांगायचे, यांनी आमच्या गुरुवर्यांची कीर्तनं पुष्कळ श्रवण केलेत. आणि खरं मुंबईला जे यांच्यावर प्रेम करणारं आमचं सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे गुरुवर्य शास्त्री महाराजांच्यावरती. बरं का, ते कीर्तनामध्ये एक गोष्ट सांगायची की पाताळामध्ये एकदा शेषाचं पोट दुखायला लागलं. शेष महाराजांचं पोट दुखायला लागलं. ही पृथ्वी त्याच्या मस्तकावर आहे आणि त्या शेषाचं पोट दुखायला लागलं. आणि आता ही पृथ्वी अशी डळमळू लागली, त्याची मान हालायला लागल्यामुळं काही सुचत नव्हतं. अनेक वैद्य आले, अनेक वैद्यांनी अनेक उपाय केले, पण शेषाचं पोट दुखणं काही थांबत नाही. मग शेवटी अश्विनी कुमारांना बोलवलं, म्हटले पहा तुम्ही तरी पहा. अश्विनी कुमार आले, शेषाचे डोळे तपासले आणि पहिल्यांदा डोळे पाहिलं, शेषाची नाडी तपासली. हे खरे वैद्य, डोळे तपासणं, नाडी तपासणं हे खरे वैद्य. आणि मग लक्षात आलं की शेषाचं पोट कशामुळे दुखतं म्हणून. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे काही नाही, म्हटलं वेखण घेऊन या. वेखण आणलं. एक सान घेऊन या, ज्याच्याकडे ओगाळायची असते ती सान घेऊन या. आणली सान. थोडं पाणी घेऊन या. आणलं पाणी. ते पाणी त्या सानेवर टाकलं. त्याच्यानंतर ते वेखण असं उगाळलं आणि त्याचा जो लेप तयार झाला तो एका चमच्यामध्ये भरला आणि चमच्यामध्ये भरून आणि आता तो शेषाला पाजायला गेले. शेष लगेच असा जीभ काढून प्यायला सुरुवात केली. थांब थांब म्हटले, तसं पिऊ नको, पहिल्यांदा डोळे बंद कर आणि मग औषध पी. सगळे देव हसायला लागले. म्हटले कमाल याची, डोळे बंद कर आणि औषध पी. एक जण म्हणायला लागला डोळे बंद केल्यानंतर औषधातली ताकद वाढत असावी म्हणून बरेचसे लोक डोळे बंद करून औषध पितात. बरं का, अरे म्हणून हे अश्विनी कुमारला माहित असेल म्हणून त्यांनी सांगितलं असेल, म्हटले डोळे बंद करा म्हणून. शेषाला सांगितलं डोळे बंद करा. सगळे देव हसायला लागले. शेषाने लगेच त्या औषध प्याला डोळे बंद करून आणि 2-4 मिनिटांमध्ये लगेच ढेकर दिला चांगला आणि शेष मस्त ठणठणीत बरा झाला. वा, आता मी पूर्णपणे बरा झालो म्हटलं. शेष बरा झाल्यानंतर मग सर्व देवांनी मिळून अश्विनी कुमारांचा सत्कार ठेवला आणि सत्कार ठेवल्यानंतर त्यांना विचारलं तुम्ही कसा काय रोग बरा केला, नुसतं चमचाभर औषध पाजून. किती मोठे मोठे वैद्य आणले आम्ही, पण तरी सुद्धा रोग बरा झाला नाही. अश्विनी कुमारांनी सांगितलं बऱ्याच जणांनी शेषाला माझ्यापेक्षा सुद्धा भारी औषधं दिली, पण औषध द्यायचं कसं याचं वर्म त्यांना माहीत नव्हतं. म्हणजे तुम्हाला काय वर्म कळालं? ते म्हणले काही नाही, औषध घेऊन आले आणि ते औषध शेषाच्या समोर आलं की याच्या डोळ्यामध्ये असलेली विषाची प्रभा त्या औषधावर पडली. त्या औषधातला गुण नष्ट होत होता म्हणून हा बरा होत नव्हता. आणि ही गोष्ट मला कळाली आणि म्हणून मी सांगितलं डोळे बंद केल्याशिवाय त्या औषधातला गुण कायम राहू शकत नाही. म्हणून सांगितलं डोळे बंद कर आणि मग औषध पी. शेषाने डोळे बंद केले, औषध प्याला आणि म्हणून तो ठणठणीत बरा झाला. याला म्हणायचं वर्म. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, एकदा कुठल्याही कार्यातलं वर्म कळालं की ते कार्य त्याच्यासाठी सोपं होतं. म्हणून तुका म्हणे वर्म सापडले हाती, सांडियेली खंती चिंता देवा. निळोबाराय म्हणतात मला वर्म कळालं. कशाचं? हरिभक्तीचं वर्म कळालं. मानवी जीवनामध्ये भक्तीशिवाय मानवी जीवनाला महत्व नाही हे मला कळालं होतं. पण त्या भक्तीच्या अनेक व्याख्या अनेकांनी केलेल्या आहेत. त्याच्यामुळं आता अनेक प्रकारची भक्ती माझ्या दृष्टीसमोर असल्यामुळं अगदी सोपी भक्ती कोणती हे मला कळत नसल्यामुळं या संतांनी माझ्यावरती उपकार केले आणि मला हरिभक्तीचं सोपं वर्म सांगितलं. बरं का, आम्हा सापडले वर्म हरिभक्तीचे सुगम. भक्तीचे प्रकार सांगितलेले आहेत. पुन्हा शांडिल्यांचं भक्ती सूत्र आहे. अनेकाने भक्तीच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत. मग आता अनेक प्रकारची जरी भक्ती असेल तरी माझ्या श्रीगुरूंनी जगद्गुरु तुकोबारायांनी मला भक्तीचं सोपं वर्म सांगितलं. आम्हा सापडले वर्म हरिभक्तीचे सुगम. मग आता सोपं वर्म तुम्हाला काय सांगितलं तुकोबारायांनी ते आम्हालाही जरा कळू द्या.
मग तेच भक्तीचं वर्म निळबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. त्यांचे आळवावे नाम, त्यांचे आळवावे नाम, त्यांचे आळवावे नाम, त्याचे 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 आळवावे नाम, त्याचे आळवावे नाम, त्याचे आळवावे नाम, त्याचे आळवावे आळवावे नाम, त्याचे 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 आळवावे विठोबार कुमाये कुमार विठोबार कुमार हरे हरे जय जय हरी कुंडली कमरधारी ढाल ज्ञानदेव
वर्म हरिभक्तीचे सुगम. निळवाराय म्हणतात की भक्तीचे अनेक प्रकार आहेत किंवा भगवंताला प्राप्त करणारी, भगवंताला जोडून देणारी अनेक साधनं आहेत. बरं का, ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, पण या सगळ्या मार्गांमध्ये भक्तिपंथ अत्यंत सोपा आहे. बाकीच्या मार्गांमध्ये अतिशय काठीण्य आहे, पण अतिशय सोपं असलेलं साधन म्हणजे भगवंताचा भक्तिपंथ. भक्तिपंथ बहु सोपा, भक्तिपंथ अत्यंत सोपा आहे. पण ती भक्ती कशी करावी, त्याचं वर्म म्हणजे काय हे मला तुकोबारायांनी सांगितलं. महाराज म्हणतात की तुकोबारायांनी मला सांगितलं की भगवंताला आळवावं. बरं, त्याला आळवावं. आता देवाला आळवणं ही जरी भक्ती असेल तरी कसं आळवावं हेही महत्वाचं आहे. हृदयी धरोनिया प्रेम हे वर्म आहे. हृदयामध्ये प्रेम धरून त्या परमात्म्याला आळवावा. कारण नामस्मरण हे खऱ्या अर्थाने भगवंताला जोडणारं एक वर्मच आहे. बरं का, अत्यंत दुर्लभ असलेला परमात्मा ज्याच्याने आपल्याला सुलभ होतो त्या साधनाला, त्या नामस्मरणाला संतांनी वर्म असं म्हटलेलं आहे. मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधे सकळ धर्म, एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी. नामस्मरणाने भगवंत जोडला जातो. आणि नामस्मरण करीत असताना ते कसं करावं, तर महाराज म्हणतात हृदयी धरोनिया प्रेम. हृदयामध्ये प्रेम धरून त्या परमात्म्याला आळवायचा. ज्या भजनामध्ये प्रेमाचा अभाव आहे ते भजन देवाला मान्य नाही. काही माणसं आहेत ना, भजनाची तारीख घेताना विचारतात किती माणसं असतील ऐकायला. तुला काय करायचंय, जा ना भजन कर, मोकळा हो ना तू. कीर्तनाची तारीख घेताना सुद्धा अलीकडच्या काळामध्ये नवीन फॅड निघाले. किती माणसं असतील ऐकायला, ती 2 का असना, 4 का असना, ती 4 माणसांसाठी कर ना कीर्तन जाऊन त्या ठिकाणी. तुकोबाराय म्हणतात काही लोकांचं भजन अत्यंत विचित्र. गातो नाचतो हे दाखवितो जना, प्रेम नारायणा नाही अंगी. आणि ज्या भजनामध्ये प्रेम नाही ते कोरडं भजन देवाला आवडत नाही. म्हणून प्रेमेविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचोनी काय. आमच्या संतांनी आम्हाला सोपं वर्म सांगितलं भक्तीचं. सोपे वर्मा म्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. समाधीचे सुख सांडावो वाळोनी, समाधीचे सुख सांडावो वाळोनी. भगवंताला प्रेमाने आळवणं हे भक्तीचं वर्म आहे. हृदयामध्ये प्रेम असावं. मग पुढे निळोबाराय म्हणतात, त्याच तुकोबारायांनी मला सांगितलं की भगवंताला आळवणं, प्रेमाने आळवणं ही सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. पण भजन करीत असताना मात्र ते केवळ मुखाने नको, तर भजन हे काया वाचा मनाने असावं. याकरता निळोबाराय म्हणतात मला तुकोबारायांनी सांगितलं, वाजवूनी टाळी सुखे नाचावी राऊळी. हाताने टाळी वाजवावी आणि मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन करून राऊळामध्ये सुखाने नाचावं. आणि म्हणून भजन हे काया वाचा मनाने असावं असं तुकोबारायांनी मला सांगितलं. आणि हेच वर्म मला तुकोबारायांच्या कृपेने कळालं. अभंगाचं शेवटचं चरण. निळा म्हणे संती, निळा म्हणे संती, निळा म्हणे संती, निळा म्हणे संती, हे कृपा त्याचे आळवावे नामा हृदये धरुनिया प्रेम.
दुनिया प्रेम हृदया धरणी हृदया धरणे प्रेम हृदय धरोनिया आना हृदय धरा हृदय धरा हृदय धरा प्रेम हृदय हृदय धरो हृदय धरोनिया प्रेम ताचे आळवावे नाम ताचे आळवावे नाम निळामने संती दाविले हे कृपावंती. जगद्गुरु तुकाराम महाराज हे कृपावंत आहेत. अशा कृपावंत माझ्या श्रीगुरूंनी तुकोबारायांनी हा भक्तीचा सोपा मार्ग आम्हाला दाखवला. खरं तर 9 प्रकारची भक्ती रामायणामध्ये जेव्हा सांगितली प्रभू श्री रामचंद्राने, लक्ष देऊन ऐका. एखाद्या माणसाने जर आपल्या आयुष्यात ठरवलं की भक्तीची सुरुवात कशी करायची, भक्तीचा आरंभ कसा करायचा आणि भक्तीचा आरंभ कसा करायचा असा जर त्याला प्रश्न सतावत असेल तर त्याने रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांनी शबरीला सांगितलेली जी भक्ती आहे ती श्रवण करायची. शबरी मातेला भक्तीचे जे 9 प्रकार सांगितले ना, त्याच्यामध्ये पहिली भक्तीच प्रभू रामचंद्राने सांगितली. प्रथम भगती संतन कर संगा, प्रथम भगती
संतन कर संगा दुसरी रती मम कथा प्रसंगा. पहिल्यांदा माणसाने सत्संग करावा. एकदा संतांच्या संगतीमध्ये जीव गेला, आपण जर त्यांच्या संगतीमध्ये गेलो की ते काय करतात, संतांच्या सहवासामध्ये आम्ही गेल्यानंतर ते संत आपल्या कृपा कटाक्षाने त्याच्या जीवनामध्ये कसा बदल घडवतात याबाबत रामायणाच्या सुरुवातीच्या बालकांडामध्ये काही वचनं आलेली गोस्वामींची, मला ती तुम्हाला सांगायची आहेत. एकदा माणसाला संत संगती घडली त्याच्या पूर्वपुण्याने, देवाच्या कृपेने, तर त्या संत संगतीमध्ये कसा बदल होतो हे ज्यांना संत संगती मिळाली होती त्याने आपल्या मुखाने सांगितलेलं आहे. वाल्मिकी नारद घट जोनी निज निज मुखनी कहई निज होनी. भैरवीचे स्वर काढायचे. वाल्मिकी नारद घट जोनी निज निज मुखनी कहई निज होनी. माणसामध्ये कसा बदल घडतो हे सांगताना गोस्वामी म्हणतात, एखादा कावळ्यासारखा असतो. कावळा, काही माणसं कावळ्यासारखी असतात. कावळ्यासारखी म्हणजे त्यांना तुम्ही वारीला न्याय, नाही तर सप्ताच्या मंडपात आणून बसा, नाही तर त्याला पारायणला बसवा, नाही तर त्याला भजनाच्या म्हणजे त्या भजनाच्या समूहामध्ये घेऊन जा, पण त्याच्यामध्ये बदलच होत नाही. बायस पलियाई अति अनुरागा होई निरामिष कबहू की काला. तो स्वभाव बदलत नाही. एका माणसाने कावळा पाळला, त्याला सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये ठेवला, त्याला दही, दूध, तूप, लोणी खायला घालतो. त्याने माऊलीची विरईने ऐकली होती, दुधे भरणी वाटी लावीन तुझे ओठी, आंबिया डहाळी फळे चुंबी रसाळे. त्याने त्या कावळ्याला भरपूर खायला घातलं, पण एक दिवशी तो कावळा पिंजऱ्यातून जसा निसटला आणि जाऊन एका विष्ठेवर बसला, घाणीवर बसला. गोस्वामी तुलसीदास म्हणतात, कावळ्याला मुक्ता फळं खायला घाला, पण तरी त्या देखील त्याची घाण खायची सवय बदलत नाही. तसं काही माणसं कुठेही गेले तरी त्यांचा मूळ स्वभाव बदलत नाही, त्यांना कावळ्यासारखे समजावे. पण असे जरी असतील ना लोक, पण ते संतांच्या संगतीमध्ये जर आले ना, तर संत आपल्या सामर्थ्याने त्यांच्यामध्ये सुद्धा बदल करतात. मग आता काय बदल करतात? काग होई पीक बक होई मराला, मज्जन फलपैकी तत्काला. कावळ्यासारखा असतो ना, तो कोकिळेसारखा होतो. बघा, कधीही चांगली न वागणारी माणसं जर चांगल्या संतांच्या सहवासामध्ये आली ना, तर भलेही त्यांनी कीर्तन प्रवचन नसू द्या, करू द्या, पण ते बोलताना रामकृष्ण हरी बोलतील. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. समजायचं कावळा होता, आता कोकिळा झाला. आणि पुढे पुढे म्हणतात, काग होई पीक बक होई मराला. आणि जे बगळ्यासारखे होते ना, ते राजहंसासारखे होतात. ते बगळ्यासारखे म्हणजे, बगळा काय करतो, डोळे झाकून, डोळ्यासमोर मासाईपर्यंत डोळे बंद असतात. मासा दिसला रे दिसला की लगेच त्याला, तसं डोळे झाकून प्रपंचामध्ये पापपुण्याचा विचार न करणारे पण संतांच्या सहवासामध्ये आले की मग ते सारासार विचार करायला लागतात, राजहंसासारखे. आणि म्हणून गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात की संत संगतीचा हा विशेष प्रभाव आहे. संत हे कृपावंत आहेत, त्यांच्याकडे आलेल्याची जात पात धर्म काही पाहत नाही. आपण जर बघितलं तर संतांच्या सहवासामध्ये जो आला त्याच्यावर संत अनवरत आनंदाचा वर्षाव करतात. याचं उदाहरण जर पाहायचं असेल, ते किती कृपावंत. पंढरपुरामध्ये आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे. एके काळामध्ये वेश्येची कन्या म्हणून जिला लोकांनी दूर केली, पण संतांनी त्या कानोपात्रेचा अंगीकार करून तिच्यावर कृपा करून त्या कानोपात्रेला एवढी मोठी केली की आधी दर्शन पंढरपूरला कानोपात्रेचं आणि मग माझ्या पांडुरंगाचं दर्शन. ही संतांची कृपा आहे. आणि म्हणून ते संत कृपावंत आहेत, दयाळू आहेत. अशा दयाळू कृपावंत संतांनी मला हा भक्तीचा मार्ग दाखवला, असं निळोबारे म्हणतात. म्हणून आम्हा सापडले वर्म हरी भक्तीचे सुगम, त्याचे आळवावे नाम हृदयी धरोनिया प्रेम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
गावाचं नाव निळवंडी आहे आणि म्हणून निळोबारा असा अभंग घेतला या ठिकाणी आज मी. 5वा दिवस आहे आणि वारकरी संप्रदायातले 5वे संत निळोबारा आहे. कळलं ना मी काय बोलतो? 5वे संत निळोबारा आहे म्हणून 5व्या क्रमांकाच्या संताचा अभंग निळवंडी गावामध्ये घेऊन ही अल्पशी सेवा या ठिकाणी श्री हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न केला. न्यूनते पुरते अधिकते सरते करोनी घ्यावे तुमते हे विनवी तू असे या न्यायाप्रमाणे या ठिकाणी ही सेवा केलेली आहे. करविली तैशी केली कटकट वाकड एकी नीट देव जाणे. सुज्ञ सर्वज्ञ तज्ञ समाजामध्ये सेवा करीत असताना एका गोष्टीची मला कल्पना आहे. सध्या वारकरी संप्रदायामध्ये सूत्र धरून कीर्तन सांगणारे कीर्तनकार आपले थोडासा कमी झाल्यामुळं बरं का थोडंसं स्पष्ट बोलावं लागतं. म्हणजे मी खूप विद्वान आहे आणि बाकीच्या लोकांना काही कळत नाही असं मला म्हणायचं नाही. पण एक वाक्य सांगून जातो. आजच्या दिवशी निळवंडीला ज्या दिवशी श्रवण करणाऱ्या श्रोत्यांचा दर्जा सुधारेल ना त्या दिवशी कीर्तन सांगणाऱ्या कीर्तनकारांचा सुद्धा दर्जा सुधारेल. काय ऐकावं हे ज्या दिवशी आम्हाला कळेल ना त्या दिवशी काय सांगावं हे कीर्तनकारांना सुद्धा कळेल. आणि म्हणून कीर्तन हे भांडवल नाही, कीर्तन हे काही टाइमपास करण्याचं साधन नाही. कीर्तन हे जे आहे आणि फक्त नाचण्याचं उड्या मारण्याचं साधन नाही, तर कीर्तन हे परिवर्तनाचं साधन आहे. या महाराष्ट्रामध्ये जे सोन्याचे दिवस आले ना, लक्षात ठेवा, आज हा महाराष्ट्र जे सोन्याचे दिवस अनुभवतो. आम्हाला पूर्वी शाळेमध्ये धडा होता शिवपूर्वकालीन महाराष्ट्र असेल, गुगलला कदाचित तर पहा. शिवपूर्वकालीन महाराष्ट्र, या महाराष्ट्राची परिस्थिती किती बिकट होती, किती स्वाऱ्या झाल्या, किती हा महाराष्ट्र लुटला गेला, किती बेजार झाला होता, किती शेतकऱ्यांच्या सुनांवर मुलींवर अत्याचार झाला. हे सगळं त्या शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या धड्यामध्ये आम्हाला शाळेमध्ये पूर्वी शिकवलेलं आहे. आणि म्हणून त्याच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये एका आईने असा संकल्प केला, एका वाघीणीने संकल्प केला. मी जिजाऊ माँसाहेबाला आई म्हणत नाही तर वाघीण म्हणतो तिला, कारण तिने वाघाचा बछडा जन्माला घातला. लक्षात ठेवा, दासीने दूध पाजलं होतं तर पायाला धरून बालराजांच्या घराघरा फिरून त्यांच्या पोटातलं ते दासीचं दूध बाहेर काढलं. याला मला गुलाम नाही बनवायचा, याला मला वाघ बनवायचा आहे. आणि म्हणून वाघ बनवण्यासाठी त्याच्या पोटामध्ये वाघिणीचंच दूध जाणं गरजेचं आहे. आमच्या जीवनामधून आमचं हरवलेलं सुख आम्हाला परत मिळेल असं साधन आम्हाला तुम्ही काहीतरी सांगा. प्रपंचाच्या गोष्टी आम्हाला माहीतच आहेत, प्रपंचाच्या गोष्टी कुणाला माहीत नाही. उलट लोक शिकवतील बुवाला प्रपंच कसा करायचा. ते कीर्तनकारने कशाला शिकवलं पाहिजे लोकांना. आणि राजकारण कीर्तनामध्ये सांगायचं नाही, कारण 2 रुपयाचं लोकमत विकत घेतला की 2 रुपयाचं लोकमत विकत घेतला की त्याच्यामध्ये सगळं राजकारण वाचायला मिळतं. तो कीर्तनातला विषय नाही. म्हणून राजकारण आणि प्रपंच कीर्तनामध्ये न सांगता कीर्तनामध्ये परमार्थ सांगणारे जे वक्ते आहेत असे वक्ते आपण या ठिकाणी बोलावलेले आहेत. म्हणून तुम्हाला पुनश्च धन्यवाद देतो. तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि जाता जाता फक्त 2 गोष्टी सांगतो. माणसाने माणसासारखं जगा. आयुष्यामध्ये संगत चांगल्याची करायची. चांगली संगत मिळाली तर त्यांचा हात धरायचा आणि त्यांच्यासोबत चालायला शिकायचं. आपणही त्यांच्यासारखे मोठे होऊ शकतो. आणि म्हणून चांगली संगत जीवनामध्ये शोधण्याचा प्रयत्न करायचा. पुढे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही श्रीमंत किती आहात हे मला माहीत नाही, पण तुमची मुलं म्हणजे तुमची श्रीमंती आहेत. त्या मुलांना तुम्ही संस्कार द्या. ज्या आई वडिलांनी मुलांना संस्कार नाही दिले ते आई वडील त्या मुलाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. म्हणून माता शत्रू पिता वैरी, माता शत्रू पिता वैरी येन बालो न पठितः. ज्यांनी मुलांना शिक्षण आणि संस्कार नाही दिले ते आई वडील त्या मुलाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. म्हणून कधीतरी प्रत्येक बापाने आपल्या मुलाशी एकांतामध्ये बसून संवाद साधायचा. कधीतरी आईने आठवड्यातून 1 दिवस आपल्या मुलीला जवळ घ्यायची, डोक्यावर हात फिरून तिच्याशी संवाद साधायचा. मुलाला सांगायचं की तू कितीही मोठा हो पण माझ्या प्रतिष्ठेला कुठं धक्का लागला असं वागू नको, हे बापाने सांगायचं. आणि आईने सांगायचं, पोरी तू कितीही मोठी हो. सुनीता विल्यन, कल्पना चावला, सुनीता विल्यन ह्या चंद्रापर्यंत पोहोचल्या, तसं तू IPS हो, तू कलेक्टर हो, आम्हाला अभिमान वाटेल. पण तुझा बाप मात्र गावच्या वेशीपासून घरापर्यंत उंच मानेने येईल ना, असं नीट वाग, हे आईने सांगायचं मुलींना. म्हणून सध्याच्या परिस्थितीमध्ये एक लव जिहाद नावाचा एक भयंकर प्रकार या देशामध्ये घडतोय. त्याला आपल्या मुली बळी पडू नये अशी माझी मनापासून इच्छा आहे. ज्याला गायी पालन करता येत नाही त्यांनी ज्यांच्या गायी आहेत त्यांना सहकार्य करा. बरं का, गोठ्यात गाय आणि घरात माय ज्याच्या आहे त्याच्या घरामध्ये सतत आनंद नांदतो. महाराज काय झालं, थोडंसं स्पष्ट बोलतो.
आता गायी संपत चालल्या आणि आम्ही कीर्तनामध्ये सांगायला लागलो चला वळू गायी, तर गायी राहिल्याच कुठं वळायला, आता गाढवं वळायची पाळील काही दिवसाने. म्हणून गायीचं संगोपन जे करतात त्यांना सहकार्य करा. म्हणून सर्वांनाच या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि शेवटची एक सूचना फक्त सांगतो तुम्हाला, मंदिरातली मूर्ती ही माणसाने बनवलेली आहे आणि जगातला प्रत्येक माणूस हा देवाने बनवलेला आहे. मग मंदिरातल्या मूर्तीवर जेवढं प्रेम करता ना तेवढं देवाने बनवलेल्या माणसांवर प्रेम करा. जगामध्ये तुम्हाला काहीच कमी पडणार नाही आणि ही सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. आज या कार्यक्रमासाठी आमचे दशरथ महाराज केने महाराष्ट्रातले एक सुप्रसिद्ध गायक आहेत. त्यांची कन्या नेहा केने, आपण तिला पाहिले असेल टी व्हीवर अनेक कार्यक्रमामध्ये, तिचे ते वडील आहेत. इकडे महाराज आमचे, तुमचं नावही विसरलं ना, आकाश महाराज. काय तुमच्या कंठामध्ये जादू आहे, या गायकांच्या कंठात जादू आहे सगळ्यांच्या, आणि या वादकांच्या बोटात जादू आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा आनंद मला उपभोगता आला. पहिला ज्यांनी पकवाज वाजवला ते तर संप्रदायाला अत्यंतच पोषक आहेत बरं का. त्यांनी मला वाटते दुसरं कीर्तन माझं हे वाजवलं आहे. एक धामणगावला माझं कीर्तन त्यांनी वाजवलं होतं. आणि आता तुमचाही हात अत्यंत गोड आहे महाराज. तुमचं नाव? धवन सर, धवन सर.